का रडतेस तू? शांत हो. मला नीट सांगशील का काय झालं? निगेटिव्ह. ठीक आहे, इट्स फाईन, नो प्रॉब्लेम. सॉरी महेश. तू मला सॉरी का म्हणतेस? लोक बोलतात तेच खरं आहे रे. हीच वाहनसुटी आहे. कसले काही विचार करणार नाहीस. आणि लोकांना जे बोलायचे ते बोलू दे, त्यांनी आपल्याला काही फरक पडत नाही. शांत हो. सॉरी, पण मी तुला एक मूल नाही देऊ शकले. अगं मला माहिती आहे ना तुला यावेळी किती होप्स होते. कामिनी, आपण काय ठरवलंय? टेस्ट निगेटिव्ह आली तरी आपण निगेटिव्ह व्हायचं नाही. ठरलंय की नाही आपलं? अरे पण मीच का? अगं तुला नाही माहित त्या दिवशी त्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमात त्या बायका काय काय बोलत होत्या. बोलू का त्यांना? मला तर जीव द्यावाचा. खबरदार, तू यापुढे असलं काही बोलणार नाहीस, कळलं? आणि कामिनी, मला सांग, आपल्याला डॉक्टर काय म्हणाले? आपल्याकडे दुसरा पर्याय आहे ना. पण मला आपलं मूल हवंय महेश. कामिनी, मला सांग, आपण सगळे शक्य होतं ते प्रयत्न केले की नाही? हा, आपण एक काम करूयात, उद्या पुन्हा डॉक्टरांकडे जाऊयात आणि या विषयावर सविस्तर बोलूयात. ठीक आहे? शांत हो, बिलकुल रडायचं नाही. बस, महेश, परत सॉरी. अरे पूर्वा विसरली असेल ना कॉल करायला. अगं हो, पण असं न बोलवता आपण कसं जाणार? बरं नाही दिसत ते. राहिलं असेल गडबडीत. हो, पण तू पुन्हा एकदा कॉल कर ना. बघ. बरं करते. पूर्वा, अगं मला वाटलेलंच विसरली असशील. अरे हो ग, सांगायचंच आहे. अरे ते काय झालं हा? ना, रेस्ट्रिक्शन मुळे लिमिटेड केसलाच बोलवले. आपण भेटूयाच नंतर. हा ठीक आहे. काय हरकत नाही, भेटूयात आपण नंतर. ठीक आहे, बाय. काय झालं? हा अरे काय नाही, ते फक्त घरच्याच पाहुण्यांना बोलवलंय. लिमिटेड गेस्ट असते. हो. हरकत नाही, आपण मूवीला जाऊया. हा, चल तू रेडी हो, आपण मूवीला जाऊया लगेच. हा ये ग. अगं चल ना, तुझी तयारी नाही झालीये? जायचंय ना बारशाला? अगं आत्ताच मी पूर्वाला कॉल केलेला, ती म्हणाली घरच्याच पाहुण्यांना बोलवलंय. अच्छा, हो का? पण मला तर कालच ही बघ नवीन साडी घेतलीये. म्हटलं आता तयार झाले तर मंदिरात जाऊन येते. चल बाय. रेडी हो ना, मूवीला जायचंय ना तुला. चल चल चल. मला कुठेच नाही जायचं. अगं कामिनी, कामिनी काय झालं? साठे का? हो. हो, मॅडम बोलव. हां. थँक्यू. येऊ मॅम. यासाठी नमस्कार. नमस्कार मॅम. कसे आहात? आम्ही एकदम छान. ते बाहेर मुलं खेळत होती ना, ते पाण्यात दंग झालं होतं. हो का? तुम्ही तयार आहात दोघं? हो, आम्ही तयार आहोत ना. तुम्ही कामिनी, हो हो मॅडम, तयार आहोत. डॉक्युमेंट्स कुठे आहेत? आणलेत ना. ठीक आहे. मॅरेज सर्टिफिकेट कुठे आहे? आहे मॅम, फाईलच्या शेवटी लावलंय. अमन 2 महिन्याचा असल्यापासून इथे. आश्रमाच्या दारात त्याला कुणीतरी सोडून गेलं होतं, तेव्हापासून तो इथे. पण फार हुशार आणि गोड मुलगा आहे हो. खरंच खूप गोड आहे अमन, आणि आम्हालाही तो अगदी मनापासून आवडलाय. हो मॅडम,
खूप गोड बाळ आहे हो. आणि तुमचा मुलगा असला असता तर अगदी असाच असला असता ना. खरंच. छान, माझी खात्री झाली. अमनला तुम्ही आई वडील म्हणून नक्की सांभाळू शकता. थँक्यू मॅम. मी बोलवते हा अमनला. हो. रितेश, रितेश, अमनला घेऊन ये. आला, ये बाळा. हाय अमन. अमन, आजपासून हे तुझे आई बाबा हा. हट्ट करायचा नाही हा. मी तुला रोज संध्याकाळी भेटायला येईल हा. शाण्यासारखं वागायचं हा. राहशील ना बाळा. फार गोड आहे हा मुलगा. फार काळजी घ्या त्याची. हो. अगदी मनापासून येतोच माझ्याकडे. अमन, बाय कर मॅम. थँक्यू. चला चला येतो मॅम. चला. वा आपण आलो घरी. कुठे आलो आपण? वा वा. अरे वाव, काय मस्त सजवले आईनी. आणि काय लिहिलंय? वेलकम वेलकम अमन. आई तुला गिफ्ट देणार. गिफ्ट गिफ्ट गिफ्ट. थँक्यू काकी. बाळ, मी तुझी आई आहे ना रे. आई म्हणशील मला? महेश, मग मला आई म्हणून एक्सेप्ट करेल का रे? नक्की करेल. डोंट वरी. चला आता खाऊन घ्या काहीतरी. हे कामिनी 5 मिनिटं. मी जिंकणार आहे आज. ओ
बाबा दरवेळी मीच जिंकतो. अरे पवार मॅडम या. पवार मॅडम या नमस्कार. नमस्कार. बसा. काय चाललंय अमन? खूप मोठा बाबा. कसा आहे समन? मी मस्त. काही चेस चालू आहे का? आम्हाला एकदम चेस मधला चॅम्पियन आहे. मग जिंकणार कोण? दरवेळी मीच जिंकतो. हो का? 9वीचं वर्ष आहे ना, अभ्यासात खूप बिझी असतो. लास्ट इयर सेकंड आला होता क्लासमध्ये. छान हो छान. असाच मोठा हो बाळा. बरं मॅडम, आला ते जेवूनच जायचा. नाही नाही, अहो इथेच काम होतं, म्हटलं भेटून जाऊया. बरं. कामिनी, हा. तुम्ही बोललात अमनशी? हो मॅडम, बोलले मी, पण तो काही ऐकून घ्यायला तयारच नाही. तो म्हणतोय तूच माझी आई. येस, चेकमेट. आई, मी परत हरवलं बाबांना. अरे वा. चला येते मी, हो. उशीर होतोय आता. चला या पुन्हा नक्की. हो. अगं प्रिया ये. अगं कमू ऐक ना, मी जरा बाजारात जाऊन येते. ही चावी घे आणि आई देवळातून आली ना की तिच्याकडे दे. निघते मी. अमू, डबा पूर्ण संपवा. कालच्यासारखा ठेवू नकोस. महेश, अमूला शाळेत सोडतोयस ना? आज बरं ठीक आहे, सोडतो. चल. नको नको, मी मयंक सोबत जाते. अमू, त्या मयंकच्या नादी लागू नकोस रे. त्याचं दुकान आहे, तो शाळेत नाही गेला तरी चालेल. आई नको त्या लेक्चर परत परत. चल बाय. महेश, महेश तुला अमू मध्ये काही फरक नाही जाणवत का रे? मला असं काही जाणवत नाहीये आणि आता मी निघतो. मला खूप लेट झालाय. आपण संध्याकाळी बोलतो. बाय बाय बाय. चल 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 लवकर, नाही तर आज पण कोंबडा. अरे मयंक, इथून कुठून कुठे चाललोय आपण? अरे चल तुला जन्नत दाखवतो. अरे कुठे चाललोय आपण? अरे 500 रुपये एवढे काढले? अरे चल आज पार्टी करूया. तसं मग होमवर्क नाही केलंय, उगाच तर टकल्या शाळा घेत राहणार. अरे आईला समजलं ना तर जीव घेईल माझा. चल फट्टू साला. फाटली का? तसं नाही, चल जाऊया. एशी कडू आहे. अरे कडूच असते ते. घे चिप्स का तू. हे पिल्याने मला काय होणार तर नाही ना? तुला चक्कर आल्यासारखी होणार. ए शी, मला नको इधर तुला. शी. अरे मजाक केलं रे. मोठा हो जरा. खाली लपो लपो. काय रे पोरांनो, काय करता इथे? लेक्चर ऑफ होतं म्हणून आलेलो. बियर घेऊन बसलायस? लाज नाही वाटत? आदर्श शाळेचा विद्यार्थी ना तू? हो काका, जा ना. कशाला डोक्याची दाई करता? थांब जरा, सांगतो तुला. हो काका. शाळेत फोन करतो तुझ्या. हो जाऊ द्या ना काका. अजिबात मध्ये येऊ नको, तिकडे बस. हो काका. हॅलो, हा पाटील सर, तुमच्या शाळेतील 2 विद्यार्थी बीच वरती बियर पीत बसलेले आहेत. तुमचं लक्ष नाही आहे पोरांकडे.
काका जाऊ द्या ना, परत नाही करणार. नाही परत आता करणार. शाळेमध्ये काका. फोन केलेला आहे तुमचा, तुम्ही आता बघाल पुढं काय होतंय ते. हो काका जाऊ द्या ना, परत नाही करणार. काय कमी केलं होतं तुला अमन? का असं वागलास? अरे किती विश्वास होता तुझ्यावर. आई मी नाही खोटं बोलू नकोस हा. शाळेतून फोन आला होता. अरे तुम्ही त्या माणसाला शिव्या दिला, मारायला धावला. नाही आई, खोटं बोलतोय तो. आम्ही त्याला फक्त जाण्याची विनंती केली. अमन खोटं बोलू नकोस हा. शाळेतून फोन आला होता, बाबांना शाळेत बोलावलंय. थांब, बाबांनाच कॉल करते. आई आम्ही शिव्या नाही दिल्या, खोटं बोलतोय तो. अरे शाळा बुडवलीस, दारू पिलीस आणि तोंड वर करून खोटं बोलतोयस. तू असं ऐकणार नाहीये. खोटं का बोलतोयस? खोटं बोलतोयस. आई मी खोटं बोललं नाहीये. खोटं तर तूच बोलतेस. मार मला, मार. सक्का असतो ना तर कधी मारलाच नसतस. तुला ना आणलंच नसतं तर बरं झालं असतं. मेलो आजपासून तुझ्यासाठी. अमन, अमन. अमन अमन मया कामिनी काय झालं? तुम्हाला एवढं अर्जंट का बोलून घेतलंस? अरे शाळेतून फोन आला होता. अरे अमन आज शाळेत गेलाच नाही. काय? तुला माहित आहे कुठे गेलेला तो? कुठं गेला होता अमन? आणि रागाच्या भरात मी त्याला बोलले की आणलंच नसतं तर बरं झालं असतं. तू असं का बोललेस त्याला? मला पूर्ण विश्वास आहे आपला अमन वाईट मुलगा नाही. त्याला संगत चुकीची मिळाली असेल. त्याला लाडानेच बिघडलाय. शांत हो कामिनी, ह्या वयात मुलं अशी वागतात अगं. आपण त्याला आधी शोधूयात का? चल. खूप मारलं रे बापाने मला. गाडी पण काढून घेतली आणि बोलला उद्यापासून दुकानावर बसायचं. शाळा बिळ सगळं बंद. मारताना वाटत होता की हा माझा बापच नाहीये. अरे अमन अमन अमन, 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 कुठे गेला होता? परत नाही ना जाणार? हा? कुठे गेला होतास बाळा? सॉरी बाबा, सॉरी आई, चुकलं माझं, परत नाही होणार. बा रडू नकोस, शांत हो बाळा, रडू नको. अमन ठाकरे यांनी SSC बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून आदर्श विद्यालयाचे नाव जिल्ह्यात उज्ज्वल केले. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचा आज शाळेतर्फे सत्कार करण्यात येत आहे.